कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या भागात गावात अचानक पडलेल्या पावसाबद्दल पंच आणि तात्या बाळूला काही माहिती आहे का म्हणून विचारतात। मात्र बाळू काही न बोलता तिथून निघून जातो। बाळू नक्कीच काहीतरी लपवतोय असा संशय पंचांना येतो। बाळू घरामध्ये विठ्ठल रखमाईच्या मूर्तीकडे बघून काहीतरी बोलत असतो। याआधी मी कधीच बोलताना विचार केला नाही, मात्र आता मी जे बोलेन ते खरं होणार म्हणून मला जपून बोललं पाहिजे। त्याला असं बघून गंगूचा नवरा हिरप्पा आणि सासू मायप्पाला बाळूची वाचा तर गेली नाही ना म्हणून विचारतात। त्यावर मायप्पा सुंदराला बोलवतात। सुंदरा त्याला काय झालंय म्हणून विचारते, मात्र बाळू तिथून उठतो आणि बाहेर जायला निघतो। त्यावर गंगूचा नवरा सगळ्यांना बाळूला देवप्पाकडे घेऊन जा असं सांगतो। इथे देवप्पा बाळूच्या बाबतीत घडलेल्या गोष्टींचा विचार करत करत देवीची पूजा करत असतो। तिथे घरात गंगू तिच्या नवऱ्याला सामान बांधून देते, मात्र त्याला गावाला जायचं नसतं। पण गंगू त्याला तिथे कामं खूप करायची राहिली आहेत, त्यामुळे तुम्ही जाच असं सांगते। शेवटी हो नाही करता करता हिरप्पा निघतो। तो जात असताना वाटेत त्याला तात्या भेटतो। तात्या त्याची विचारपूस करतो आणि येत्या पौर्णिमेला जत्रा आहे आणि त्यात काय काय गमती घडणार आहेत हे देखील सांगतो। त्यानंतर ती बातमी सांगायला तात्या पंचांच्या घरी जातो आणि गंगू, तिची सासू, तिची मुलगी सगळे घरीच आहेत, पण हिरप्पाला बाहेर काढलं असं पंचांना सांगतो। शिवाय तो बाळूचं बोलणं अचानक बंद झाल्याबद्दलही सांगतो। आपण नक्की काय झालंय हे जाऊन बघूया असं पंच म्हणतात आणि ते निघणार तितक्या तिथे वैजंता येते आणि तात्याला कारण नसताना इथे येत जाऊ नकोस अशी ताकीद देते। इथे बाळू घरी येतो तेव्हा मायप्पा त्याला दारातच थांबवून कुठे गेलेलात म्हणून विचारतो। सुंदराही त्याला विचारते आणि शेवटी बोलते की जर तू बोलला नाहीस तर मीही बोलणार नाही। ते ऐकून बाळू तिला आई म्हणून हाक मारतो आणि इतके दिवस मी शांत होतो पण आता मी बोलेल असंही सांगतो। आईच्या प्रेमापोटी बाळू बोलू तर लागला, मात्र पुढे काय होणार, जत्रा कशी पार पडणार हे बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज।